करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 5वा मंत्रांचा समास 8वा मुमुक्ष लक्षण नाम श्रीराम समर्थ. संसार मदाचेनी गुणे नानाहीने कुलक्षणे जयाचेनी मुखावलोकने दोषची लागे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. मत मांडले श्रीमताचं. या कलियुगामध्ये या दासाला बोधाची गरज आहे. का? कारण प्रत्यक्षपणे कसं जगायचं, कोणती लक्षणे दिली, कोणते गुण कोणते अवगुण याची पारख आपल्याला असली पाहिजे. म्हणून समर्थांनी दशक 5वा दिलाय मंत्रांचा, आणि त्यातला समास 8वा मुमुक्ष लक्षणम. समास आठवायला दिला. आपल्याला सकाळी काय खाल्लंय, सकाळी कोणी काय सांगितलं ते आपण विसरतो. आठवण म्हणजे काय तर स्मरण. देवाचं स्मरण करायला सुद्धा आपण, बरोबर की नाही, सकाळी लवकर किती वाजता उठतो यावरच आहे, बरोबर की नाही. रात्री आपण उशिरा झोपतो. सकाळी आपला दिवस कधी उजाडतो ते आपल्यालाच माहिती. कधी 10 वाजतात, कधी 11 वाजतात. म्हणून समर्थ म्हणाले मुमुक्ष लक्षण नाम. कोणती लक्षणे दिलीत? बद्ध लक्षण, मुमुक्ष लक्षण ही सर्व देहाचीच आहेत ना. पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. ते सकाळ बघा, पहाटेच्या वेळी आपण झोपलेलो असतो. सूर्य उगवताच, सूर्यनारायणाच्या अगोदरच बघा, उगवायच्या अगोदर पशुपक्षी घरट्यातून बाहेर पडतात. कोवळी किरण, कोवळा प्रकाश. आपल्याला काय, आपल्याला कोणी उठवायला आलं तर आपण त्याच्याकडे काय करतो, रागाने पाहतो की नाही. हा आपला दिवस, अर्धा दिवस झोपेमध्ये गेलेला आहे. मग देवाची उपासना कधी करायची, देवाची भक्ती कधी करणार? मुमुक्ष लक्षण ही लक्षणे आहेत. आणि त्यामध्ये असणारा संसार कसा करावा, संसारामध्ये येणाऱ्या अडीअडचणी कसं त्या समस्यांना तोंड देता आलं पाहिजे. प्रपंच करून या परमार्थ करावा, तरच तू सुखी होशील. नुसता प्रपंच करून सुद्धा फायदा नाही, त्याला परमार्थाची जोड हवी. आणि नुसता परमार्थ करून सुद्धा फायदा नाही, त्याला प्रपंचाची जोड हवी. म्हणजे विचार करा. म्हणून करूया श्रवण. श्रीराम समर्थ. म्हणून समास आठवायला सांगितलं. समास 8वा मुमुक्ष लक्षण. कारण संपूर्णपणे हा देहाचा संसार इथे मांडलेला आहे. संसार मदाचे निगुणे नानाहीन कुलक्षणे जयाचे निमुखावलोकने दोषची लागे. समर्थ म्हणतात, जो संसाराच्या मदाने उन्मत्त होतो त्याच्या ठिकाणी अनेक हीन कुलक्षणे उत्पन्न होतात. अशाचे मुखावलोकन केले तर दोषच लागतो ना. संसाराच्या मदाने उन्मत्त होतो म्हणजे काय? आई वडील असतात तोवर आपण आपली संपूर्णपणे काळजी आई वडीलच घेत असतात. ज्यावेळी आपले लग्न होतं त्यावेळी, बरोबर की नाही, आपली पत्नी असते, आपली मुलं असतात. ते एक प्रकारची जबाबदारी आपली असते.
आई वडील ते संपूर्णपणे सांभाळ करत असतात. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलांकडे, आपल्या मुलींकडे लक्ष देत असतात. संसार मदाची निगुणे. आपल्या मुलाचा संसार उत्तमाचा व्हावा, आपल्या मुलीचा संसार उत्तमाचा व्हावा, याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. परंतु आता संसारामध्ये पाहायला जर गेलो तर पतीचा चेहरा इकडे आणि पत्नीचा चेहरा त्या साईडला. भांड्याला भांडा लागतो आणि शेजाऱ्यांची होते मजा की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, संसार कसा असावा. संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणास उदार. मापी लागले शरीर घडीने घडी. जयाचे नि मुखावलोकने दोषची लागे. दोष कोणाला द्यायचा. पती पत्नी. बघा, प्रत्यक्षपणे आपण ज्यावेळी आपल्या घरामध्ये एखाद्या क्षुल्लक कारणावरून, बरोबर की नाही, भांडण होतेच, वाद होतात, परंतु कोणीतरी कमीपणा घेतला पाहिजे ना. परंतु आपण काय करतो, आपण आपली चूक मान्य करायला तयारच होत नसतो. पहावे आपणच या. ऐसा प्राणी जो का बद्ध, संसारी वर्तता अबद्ध. तायस प्राप्त झाला खेद काळांतरी. कोणाला कटकटी नाही हो. हा जरी देह इथे जरी बसलाय तरी त्याच्या मनामध्ये किती प्रश्न उभे आहेत. त्या संपूर्ण त्या प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी नाहीये, कारण मनाने संपूर्णपणे या देहाला खाऊन टाकलेलं आहे. ऐसा प्राणी जो का बद्ध. त्याला कुठलाही प्रश्न विचार, प्रश्नाचं उत्तर ते एकच देणार. तुला प्रश्न कोणता विचारलाय, त्याचं उत्तर काय आहे ते अपेक्षितच नाही त्याच्याकडून. म्हणून संसारी वर्तता अबद्ध. मग आपली परिस्थिती कशी होते माहितीये. ऐकल्या विन कळले, शिकल्या विन शहाणपण आले, ऐसे देखील न ऐकले भूमंडळी. किती लोकांनी यावं आणि मला सांगावं तरी अरे माझ्या मागलेस ना. मग कसा संसार होईल, कसा संसार सुरळीत होईल. तो टिकवावा लागतो. काही जण वाढदिवस साजरे करतात, काही जण बघा लग्नाचा 50वा बर्थडे, खूप छान. 50 वर्ष पती पत्नी आता पाहायला मिळत नाही ना. कारण पूर्वीच्या काळी आजी आजोबा पणजोबा एकत्र कुटुंब पद्धती असायची. आता संपूर्णपणे जर लक्षणं पाहायला गेली, बघा समर्थ पण म्हणाले, कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का. ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका, कारण बोललं तरी लगेच वाद होतात. कारण त्या समासामध्ये उत्तम प्रकारे जे श्रवण आहे, जे ओव्या आहेत, त्या ओव्यांचा अर्थ आपल्याला सांगून जातो. मुमुक्ष लक्षण म्हणजे काय आणि बद्ध लक्षण म्हणजे काय. आई वडील मुला मुलींचा सांभाळ करत असतात. बघा कसं उत्तम असा भाग दाखवला समर्थने. ज्यावेळी त्या मुलाचं लग्न होतं, मुलगा घरी पत्नीला आणतो, परंतु काही दिवसाने आई वडिलांना विसरतो आणि वेगळे होण्याचा प्रयत्न करतो. ज्या आई वडिलांनी पूर्णतेने सांभाळ केला, त्या आई वडिलांना शेवटी आश्रमात ठेवण्याची भारी आली. हेच होते का संस्कार. मग आपली होणारी पुढची पिढी आपल्याला कुठे ठेवणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले, ऐसा प्राणी जो का बद्ध. नियतीने कोणी सांगावं मी ऐकावं आणि करावं, अशी आपली भूमिका आहे. आता आपण आपल्या घरच्या मंडळीवर विश्वास ठेवत नाही, परंतु बाहेरच्यानी कोणी यावं
आणि मला कोणीतरी सांगावं आणि त्याचप्रमाणे मी असं कार्य करावं की माझ्या माथी दगडं धोंडा सगळं काही विस्कळीत होईल. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले संसार करायचा आहे. संसार म्हणजे कसं करायचा? सायकल असते बघा, सायकलची दोन्ही चाकही उत्तमाची जर असतील ना तरच सायकल हा उत्तमाचा चालणार आहे. सायकल ही उत्तमाचीच चालणार आहे ना. म्हणून समर्थ म्हणाले संसार दुःखे दुःखबला. बघा काय पुढची ओवी दिली आहे. त्रिविध तापे पोळला निरूपणे पस्तावला अंतर्यामी. त्याच्या अंतःकरणामध्ये आधीपासून काय आहे? त्रास आहे. माझं लग्न झालंय, पत्नीचा मुलांचा कसा सांभाळ करायचा आहे, पैसे नाही आहेत, परंतु सर्व काही व्यवस्था करायचीच आहे ना. शेवटी तीचभर पोटासाठी काही नाही तरी काही करावंच लागतं ना. म्हणून समर्थ म्हणाले संसाराच्या दुःखामुळे जो दुखावला जातो, त्रिविध तापाने तो पोळला जातो, त्याने संतांच्या मुखाने असं निरूपण ऐकलं पाहिजे की त्यातून जे काही पश्चाताप आहेत ते निघून जातं. सोडवणारा आलेला आहे, परंतु आपणच त्या परीक्षेला सामोरं जात नाही. मग कसं पास होणार? संत संगत तुझ्याकडे आहे, परंतु त्या संत संगताला आपण काय करतो? बाजूला सारून जी वाईट संगत आहे त्या वाईट संगतीला जातो. मग आपल्याकडे पैसा कसा पुरेल? संसार म्हटला की पैसा हवाच. सर्वांच्या इच्छा अपेक्षा असतं, मागणी असते, त्याप्रमाणे पुरवाव्या लागतात. बरोबर की नाही? शेजारच्यानी काही वस्तू आणली की आपल्याला सुद्धा ती हवी असते. मग आपल्याकडे जर पैसा नसेल तर? बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले अंथरून पाहून पाय पसरावे. हाताची पाची बोटी समान नाहीये, परंतु जर उत्तमाची जर कार्य असतील ना तर देणाऱ्याचे हात हजार आहेत. बरोबर की नाही? फक्त घेणाऱ्याची तयारी हवी. झाला प्रपंच उदास मने घेतला विषय त्रास, म्हणे आता पुरे सोस संसारीचा. त्याला खूप मजा वाटायची. संसार म्हणजे खूप चांगलं, परंतु संसारामध्ये जर अडकला ना, संसार म्हणजे काय? लग्न नाही, प्रपंच. बघा प्रत्यक्ष म्हणजे कसा गुरफटला जातो. प्रपंचाविषयी उदास होतो, त्याच्या मनाला सर्व विषय भोग नकोसे वाटू लागतात. मग तो मनाशी म्हणू लागतो की आता या संसाराचा हव्यास पुरे झाला. का? बरोबर की नाही? संसार सर्व काही सार गोळा करायचा या संसारामध्ये. प्रपंच जाईल सकळ येथील श्रम तो निर्फळ, आता काही आपुला काळ सार्थक करू. आपला भविष्य काळ कसा? बरोबर की नाही? भूतकाळ गेला तो गेला, पण भविष्य काळ कसा आहे? वर्तमान काळमध्ये आपण जगत आहोत, पण भविष्याची चिंता आपण अगोदरच करून ठेवतो की माझी ही पुढच्या पिढींना मला इतकं कमवलं पाहिजे की पुढची पिढी खाईल. बरोबर की नाही? 7 पिढ्या खातील एवढं कमवून ठेवलं पाहिजे. पण 7 पिढ्या खातपर्यंत त्या मुलांनी तुझं नाव एकदा तरी काढलं पाहिजे ना. जर त्या मुलींना वाईट व्यसन असेल, संगती असते, तर त्या पैशाचा उपयोग काय? हा आहे बद्धपणा. म्हणून समर्थ म्हणाले प्रपंच जाईल सकळ येथील श्रम तो निर्फळ. आपण काम करायला अजिबात
आपण असं बोलतो, अरे मला काहीच काम नको, मला फक्त काय हवा, विश्रांती हवी आणि पैसा हवा. परंतु जर तू कष्ट केले नाही तर त्या कष्टाचं फळ मिळेल का? आता काही आपला काळ सार्थक करू. ज्यावेळी तुझा वेळ निघून जातो, ज्यावेळी तुला व्यवसाय करायचा असतो, ज्यावेळी तुला नोकरी करायची असते, पण जी काही बंधन असतात म्हणजे वय असतं, बरोबर की नाही, त्या वयामध्येच तुला ते जॉब मिळेल. पण ते जर वय निघून गेलं, तुला शरीर त्रास देतोय, शरीर तुला साथ देत नाहीये, मग आता तुला कसा पैसा मिळेल? म्हणून आता काही आपला काळ सार्थक करू. म्हणून समर्थ म्हणाले, होणार ते होई नका, जाणार ते जाई नका, तुटली मनातील शंका जन्म मृत्यूची. ऐसी बुद्धी प्रस्तावली, पोटी अवस्था लागली, म्हणे माझी वयसा गेली, व्यर्थची गेली. असा त्याला बुद्धिपूर्वक पश्चाताप होतो. त्यामुळे त्याच्या मनाला तळमळ होते. तो म्हणू लागतो, आतापर्यंतची माझे आयुष्य सर्व व्यर्थच गेले. त्याला विषय वासनेने इतका गुरफटतो, विषय वासना पूर्णपणे त्याला काय करते, अडकवून घेते. परंतु त्याला सोडवायचं. इतक्या व्यसनामध्ये, इतका वाईट संगतीमध्ये त्याचा पैसा गेला की आता काय करावं, शेवटचा टोकाचा पाऊल उचलण्याचा प्रयत्न होताच. बघा काय समर्थ कृपा असेल. एक त्याचा मित्र बोलला, एवढं तू सर्व केलंस, सर्व पैसा नष्ट केलास, वाईट संगत प्राप्त झाली, परंतु आता तुला जी काय वाईट संगत आहे तो सोडवण्याचा एकच मार्ग आहे. तो फक्त बोला, माझ्यासोबत चाल, ही संत संगत फक्त काय कर, प्राप्त करून घे. प्राप्त करून घे म्हणजे काय, फक्त तुला श्रवण करायचं आहे. श्रवण केलं की कुठेही वनवन करायची गरज पडणार नाही, कारण श्रवणामध्येच वनवन. बघा, श्रवण, संत संगत प्राप्त झालेली आहे, सोडवणारा तो आहे. फक्त आपल्याला कार्याला फक्त उभं राहायचं आहे, कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ. अरे 99% त्याचं कार्य म्हणजे पूर्णपणे 100% पर्यंत आपल्याला फक्त 1% फक्त आपल्याला कार्यासाठी उभं राहताना ते सुद्धा नाकी नऊ येतं. म्हणून समर्थ म्हणाले, ऐसी बुद्धी प्रस्तावली, पोटी अवस्था लागली, म्हणे माझी वयसा गेली, व्यर्थची. बुद्धिपूर्वक पश्चाताप होतो, तळमळ होते ना, आतापर्यंतचे माझे आयुष्य व्यर्थ गेले. जे गेले ते गेले, परंतु आता जे आहेत ते उत्तमाचं काय कर. जन्मता जाय ते अज्ञाना, संस्कार ज्ञान उच्चते. पूर्वी नाना दोष केले, ते अवघेची आठवले, पुढे येऊन उभे ठेले अंतर्यामी. ते जाणार नाहीयेत. पूर्वी जे काही दोष केलेस, किती वाईट संगती प्राप्त करून घेतल्यास, त्या त्या तुझ्या प्रसंगी अडचणी निर्माण करणारच. ते अवघेचे आठवले. पूर्वीच्या काळी मी कसा होतो, काल माझ्या हातून काय अपराध झाला, ते सुद्धा आपल्याला आठवतं. पुढे येऊन उभे ठेले अंतर्यामी. आपला मन जो आहे तो शांत कधी बसत नाही. मन हा संपूर्णपणे चंचल आहे. त्या चंचल मनाला संपूर्णपणे स्थिर आणण्याचं कार्य ही सद्गुरु कृपा आहे. म्हणून समर्थ म्हणाले, निवेदन ठेवून उत्तमाचं जर ज्यावेळी कार्य करत असशील तर नक्कीच त्या मनाला सुद्धा, बघा श्री मनाचे श्लोक लिहून ठेवलेत ना, 205. कोणासाठी? फक्त मनासाठी आहे, देहासाठी नाही, फक्त मनासाठी लिहून ठेवलेत. कारण त्या मनाला जर तू जागेवर आणून ठेवलंस तर संपूर्णपणे हा देह तुझा उत्तमच असणार. शरीराने इथे बसलास, देहाने इथे बसलेला आहेस, परंतु मनाने तू बाहेर आहेस. इथे माझ्यासमोर बसलेला आहेस, परंतु तुझ्या मनात काय चालू आहे?
ते तुलाच माहिती आहे ना. मी समर्थ म्हणे, पूर्वी नाना दोष केले ते अवघेची आठवले, पुढे येऊन उभे ठेले अंतर्यामी. आठवे यमाची यातना, तेने भयाची वाटे मना, नाही पापासी गणना म्हणून या. आठवे यमाची यातना. समर्थ म्हणाले आपल्याकडे भय भीती सर्व काही आहे, परंतु समर्थ म्हणाले भय सांडून तू वाजावे, क्रूर यवन भेटावे, संतोषी भावे पुनरुपी पाठविलं आम्हापाशी. यमयातनांचे स्मरण होते. आपल्या अगणित पापांमुळे त्याच्या मनात भय उत्पन्न होते. कशामुळे भय निर्माण होतो? कोणी यावं आणि टपली मारून जावं. आपले शेजारी पाजारी आपले नातेवाईक सांगूनच जातात, अरे त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊ नको, तिथं मुंजे आहे, भूत वावरतात. परंतु आपण कधी भूत बघितलं नाही, कधी आत्मा पाहिली नाही, आपला विश्वास बसेल का? परंतु एक प्रकारची भीती उत्पन्न निर्माण केलेली आहे. त्या रस्त्याने आपण जाताना जरी हवा आली, वारा आला, कुठलं पान जर वाऱ्याने इकडे तिकडे झालं की याला संध्याकाळी येतात थंडी ताप भरला. मग आपण मनात विचार केला, अरे याने आत्ताच सांगितलेलं त्या पिंपळाच्या झाडाखाली मुंजा वावरतो, आला याच्या अंगामध्ये. म्हणजे विचार करा, भय कुठून आलं, भीती कुठून आणली. परंतु असं नाही सांगितलं की तिथे देव आहे. सजीव सृष्टी आहे ना, झाड आहे म्हणजे सजीव सृष्टी आहे. परंतु आपलं इतरांना कसं घाबरावं आणि आपली मजा कशी व्हावी यासाठी केला होता अट्टास. विचार करा. आठवे यमाची यातना. यमाला सुद्धा नमस्कार आहे. देवाने जसं आणलंय तसं तोच नेणार आहे. काळाचं बोलवणं आहे, काळच तुला घेऊन जाणार आहे. परंतु काळाची सुद्धा आपण काय करतो, पूजा करतो की नाही. त्यासाठी आपण सुपारी विडा आपण त्यासाठी काढून ठेवतो की नाही. म्हणून कालाय तस्मै नमः. आठवे यमाची यातना, तेने भयची वाटे मना, नाही पापासी गणना म्हणून या. आता स्वर्ग आणि नरकाचं भाग दाखवलं. स्वर्ग म्हणजे काय आणि नरक म्हणजे काय? पाप आणि पुण्य. पुण्य केले स्वर्गामध्ये दाखल, पाप केले नरकामध्ये दाखल. परंतु समर्थ म्हणाले स्वर्ग कुठे आणि नरक कुठे? आपण हात वरती करतो, आकाशामध्ये स्वर्ग आहे. आणि नरक कुठे? समर्थ म्हणाले जे काय पुण्य कमवलंस ते कशामुळे, जे काय तुझ्या अंतरीतून स्मरण, नामस्मरण. बघा, स्वर्ग स्वर गात राहा, देवाचं नामस्मरण 24 तास जपा तुझ्याकडून जर होत असेल तर नक्कीच स्वर्ग इथे आहे. आणि नरक यातना म्हणजे पाप कुठे आहे? दुःख आलं, संसार म्हटलं की सुख दुःख येतातच ना. परंतु आपण त्या देवाला कधीही, सर्व काही तुला प्राप्त झालं, देवाला आपण विसरलो. काही वाईट संगत प्राप्त झाली, बोलणं आपलं अपशब्द आपल्याकडून बोलले गेले, शिव्या येऊ लागल्या, त्या शिव्यांची संगती प्राप्त झाली. मग शेवटी पाप इथेच आहे ना. मग आपण कुठल्याही नदीत ज्यावेळी उडी मारली, उडी म्हणजे स्नान करून आलो, तर आपली पापं धुतली जातील का? नाही ना. ती संगत, जी वाईट संगत आहे ती नष्ट झाली पाहिजे. कुणाच्या अंतःकरणाला लागेल त्या काहीशी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कसा भाग दाखवला बघा. आपण दररोज आंघोळ करतो की नाही? ज्यावेळी आपण आंघोळ करतो त्यावेळी आपले पाप नष्ट होतात असं बोलतात ना. परंतु ते अंतरी असलेले भाग
अंतरी असलेले पाप ते नष्ट करायचे. त्यासाठी श्रवणाने ही आंघोळ झाली पाहिजे. आपला बाहेरचा मळ साबणाने निघेल, शॅम्पूने निघेल, पण अंतरीतून आपला मळ बाहेर काढायचा आहे. अंतरी जाते बघा, अंतरी गेली अमृत, बाह्य काया लखलखित ना. म्हणून समर्थ म्हणाले वरी वरी वैभवाचे. सोन्याचं ब्रेसलेट, सोन्याची चेन, पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट. म्हणजे समर्थ म्हणाले वरी वरी वैभवाचे आणि आंतरी पोतडे नरकाचे. शेवटी तुझा वाईट संगत म्हणजे काय? कुठे चुना भेटला, कुठे काय घेतला, ही संगत तुला प्राप्त झाली. विचार करा. वाईट वासना म्हणजे व्यसन. व्यसनातून मुक्त झाला. व्यसनातून किती संसार उद्ध्वस्त झालेत हिशोब नाही. त्याला सुधारावं लागेल ना. आपण म्हणतो की माझ्या पतीची काय झाली पाहिजे, जी काय वाईट संगत आहे, जे काय वाईट व्यसन आहे ते निघून गेले पाहिजेत ना. आपली पत्नी बघा ज्यावेळी देवाजवळ प्रार्थना करत असते, परंतु आपली कर्तव्य कशी आहे हे सुद्धा आपण पडताळून पाहिलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाला नाही पुण्याचा विचार, झाले पापाचे डोंगर, आता दुस्तर हा संसार कैसा. आतापर्यंत आपण पुण्याचा विचारच केला नाही ना. आपल्या हातून डोंगरासारखी पातके घडली. डोंगर आपण पाहिले ना. डोंगरावर झाडं सुद्धा असतात. झाडांना पाणी कोण घालतं? आपल्या खिडकीमध्ये सुद्धा रोपं असतात. आपण त्यांची काय करतो? बरोबर देखभाल करत असतो की नाही. परंतु या कडाक्याच्या उन्हामध्ये डोंगरावर असलेली झाडं, त्याचा सांभाळ कोण करतं? तिथे कोण पाणी टाकायला सुद्धा जात नाही. म्हणजे विचार करा, नाही पुण्याचा विचार. झाले पापाचे डोंगर. काही अशा औषधी वनस्पती असतात, त्या कमी प्रमाणात मिळतात आणि ज्या उपयोगी नाही त्या सर्रास आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा काही उपयोग नाही. आता दुस्तर हा संसार कैसा झाला. देवा म्या व्यर्थच निंदिले, संत साधू सज्जन. बघा समर्थ म्हणाले काय सांगितलं? आपले दोष अच्छा दिले, भल्यांस गुणदोष लाविले, देवा म्या व्यर्थच निंदिले, संत साधू सज्जन. मी स्वतःचे दोष लपवले आणि चांगल्या माणसावर दोषारोप केला. म्हणजे विचार करा, आपण चूक करायची आणि आपण केलेली चूक त्याच्या माथी मारायची. असं होतं ना. तुम्ही ज्ञानी मंडळी आहेत, तुम्हाला नमस्कार आहे. या देहाचा भाग चाललेला आहे. स्वतःच्या हाताने चूक करायची आणि मी नावं सांगणार ह्याचं आणि त्याचं. म्हणजे भांडणं लावून देणारं मीच आणि मजा करून घेणारा पण मीच. परंतु मजा पाहणारा शेवटी त्याला सजा ही इथेच भोगावी लागते. म्हणून समर्थ म्हणाले आपले दोष अच्छा दिले, भल्यांस गुणदोष लाविले, देवा म्या व्यर्थस निंदिले, संत साधू सज्जन. निंदे ऐसे नाही दोष, ते मज घडले की विशेष, माझे अवगुणी आकाश बुडप आहे. निंदेसारखं पाप नाही. ते पाप माझ्याकडून विशेषत्व घडलं. आपले गुण आणि अवगुण, आपल्याकडे असणारे अवगुण कसे बाहेर काढता येईल? विचार करा. आपण चोरी करतो,
तुम्ही नसाल पण हा देह करतो. आपल्या हातून नकळत होते, आपल्या तोंडातून शिव्या बाहेर पडतात. कुठे क्लासेस नसतं, पण ही वाईट संगत प्राप्त होते. घरात येऊन नातेवाईकांना, आई वडिलांना वाईट अपशब्द बोलतो. हे संस्कार आले कुठून? ही शिकवण आली कुठून? आई वडील ज्यावेळी म्हणतात अरे हा मुलगा, ही मुलगी उत्तमाची होती, मग संगत प्राप्त कुठे झाली? ही वाईट संगत कुठून आली? निंदा ऐसे नाही दोष, ते मज घडले की विशेष, माझे आव्हुनी आकाश उडे. म्हणून स्प्रिंग असते बघा, जेवढी आपण प्रेस करू, जेवढी आपण दाबू ना, तेवढीच ती उडते की नाही. म्हणून स्प्रिंग हळूवार दाबायची. जास्त दबाव दिला की समजायची उडून गेली. त्याचप्रमाणे उत्तमतेने राहायचं. नाही ओळखिले संत, नाही अर्चिला भगवंत, नाही अतीत अभ्यागत संतुष्ट केले. आता संतांचा भाग आहे. नाही ओळखिले संत, नाही अर्चिला भगवंत. ज्याने पृथ्वी तलावर आणलं, ज्याने संपूर्ण आपल्या 9 महिने 9 दिवस 9 तास 9 मिनिटे 9 सेकंद ज्याने आईच्या गर्भामध्ये आपला सांभाळ केला आणि आतापर्यंत सांभाळ करतो आणि पुढे सुद्धा सांभाळ करणार, त्याला आपण विसरलो. बघा, संत तुकारामांचा एक उत्तम असा भाग दाखवला. एक लहान मुलगा असतो, त्याला साखर खायची सवय असते. आई त्याला खूप मारते, साखर खाऊ नकोस, पोटामध्ये इजा होते, पण तो ऐकत नाही. आज 1 चमच घेतली तर उद्या 2 चमच घेतो. आई त्याला म्हणते नको खाऊस, पोटामध्ये जंत होतील, परत व्यथा होईल, आजार होईल. असं करता करता 20-21 दिवस, महिना उलटून गेला. आई शेवटी म्हणाली की ह्या मुलाला मारून बोलून काही फायदा नाही. संत संगत प्राप्त झाली ना, तिथे न्यायला हवी. संत तुकारामांकडे नाही. तिथे फक्त एवढंच सांगण्यात आलं, बाळा ही साखर आहे, या साखरेमुळे पोटाला इजा होतात. तेच शब्द होते, सांगण्याचा अर्थ वेगळा होता. त्या मुलांनी तिथल्या तिथं साखर काय केली? सोडली की नाही? म्हणजे विषय वासना कुठे अडकली? सांगण्याचा अर्थ कसा सांगतात? म्हणून आई वडील जे सांगतात ते उत्तमाचंच सांगतात ना, परंतु संतांची शिकवण ही वेगळीच असते ना. आई वडील म्हणजे गुरुच आहे, बरोबर. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव. आपण त्यांचा सांभाळ सुद्धा करत नाही आणि आपण त्यांचं ऐकत सुद्धा नाही. का हो ऐकत नाही? आपण बाहेरच्यांना सांगतो, शेजारच्यांना सांगतो, अरे माझी मुलं, माझ्या मुली ऐकतच नाही हो, काय करावं समजत नाही. म्हणजे विचार करा, आपली सांगण्याची पद्धत काय? आपली मुलं बाळं ऐकत नाही. यावर एकच उपाय, म्हणजे ती म्हणजे संत संगत ही प्राप्त झालीच पाहिजे. आत्ताची मुलं बघा, पूर्वीच्या काळी म्हणजे आपल्या आजी आजोबा, पंजोबा, डोळे फक्त असं वटारून पाहिलं की आपली वडीलधारी माणसं, आपली बघा नातवंड, ही काय करायची? शांत बसायची. एकत्र कुटुंब पद्धती होती. परंतु आता आई वडिलांनी मुलांना सांगितलं, मुलींना सांगितलं, अरे तो मोबाईल ठेव, डोळ्यांना त्रास होईल. 12-12 तास, 24-24 तास त्या मोबाईलच्या समोर. काय असतं काय माहिती? शेवटी तुम्ही काय करता? डोळ्यांना त्रास देता. नाजूक आहे शेवटी ना त्वचा इंद्रिय. बघा, मिळालेला हा देह फुकट आहे, परंतु फुकट जाऊन देऊ नका रे बाबांनो. ही शिकवण आपल्याला दिलेली आहे, परंतु आपण त्या संगतीचा उपयोग करूनच घेत नाही.
त्या वाईट संगती आपल्याला कशा प्राप्त होतील, त्याला कुठे स्पीड ब्रेकर नाही. म्हणून मोबाईल हा सुद्धा एक आहे, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, दिनाचा दयाळू मनाचा मावाळू, स्नेहाळू कृपाळू जगीदास पाळू. वापरला तर त्याचा वापर उत्तमतेचा आहे. आणि जर वाईट संगत जर प्राप्त झाली, आज तुम्ही मोबाईल घेतलात तर मोबाईल तुम्हाला उद्या सोडणार नाही. आज तुम्ही वाईट व्यसन केलेत, त्या व्यसन तुम्हाला उद्या सोडणार नाही, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, पूर्व पाप ओढवले मज काहीच नाही घडले, मन आव्हाटी पडिले सर्व काळ. पूर्व पापामुळे यातील काहीच माझ्या हातून घडलं नाही. माझे मन सदा कुमार्गाकडेच प्रवृत्त झाले. मग शेवटी काय होणार. नाही कष्टविले शरीर, नाही केला परोपकार, नाही रक्षिला आचार काममध्ये. सत्कर्मासाठी मी कधी शरीर झिजवलंच नाही, कधी परोपकार केलाच नाही. भक्ती माता ही बुडवली, शांती विश्रांती मोडिली, मूर्खपणे म्या विघडली सद्बुद्धी सद्वासना. भक्तिरूपी माऊलीला मी बुडवलं, शांतीचं समाधान नष्ट केलं. मूर्खपणाने मी समृद्धी आणि सद्वासना यांना असमर्थ करून टाकले. आता कैसे घडे सार्थक, दोष गेले निरर्थक, पाहो जाता विवेक उरला नाही. आतापर्यंत मी निरर्थक पापच करीत होतो, आता या आयुष्याचे सार्थक कसे होईल असे जर पाहिले तर माझ्यापाशी काही विवेकच उरला नाही. कोण उपाय करावा, कैसा परलोक पहावा, कोण्या गुणे देवादिदेवा पाविजे. आता काय उपाय करावा, परमार्थाची प्राप्ती करून परलोक कसा मिळवावा. म्हणून समर्थ म्हणाले, परमार्थ कसा करावा याचा सुद्धा उत्तमतेचा मार्ग आहे. नाही सद्भाव उपजला, अवघा लौकिक संपादिला, दंभ वरपंग केला खटाटोप कर्माचा. भगवंताविषयी सद्भाव माझ्या मनात कधीच उत्पन्न झालं नाही. लौकिक संपादनातच सर्व आयुष्य खर्ची पडले. जो कर्माचा खटाटोप केला तो सर्व वरवर देखावा केला. कीर्तन केले पोटासाठी, देवा मांडिले हाटवटी, आहा देवा बुद्धिपोटी माझी मीच जाणे. देवाचा बाजार मांडला आणि पोटासाठी कीर्तन केले. माझी बुद्धी किती खोटी आहे हे फक्त माझी मीच जाणतो, बरोबर की नाही. पोटी धरुणी अभिमान, शब्दी बोले निराभिमान, अंतुरी वंचुनी अधन ध्यानस्थान. अंतकरणात अभिमान धरून बाहेर लोकात मात्र निराभिमानाच्या गप्पा मारित राहील. मनात द्रव्याची इच्छा धरून बाहेर मात्र ध्यानस्थ असल्याचं नाटक केलं. वित्पत्तीने लोक भोंदिले, पोटासाठी संत संगीत, माझे पोटी दोष भरले नाना प्रकारचे. विद्वत्तेने लोकांना फसवलं, पोटासाठी संतांची निंदा केली. सत्यतेची उच्छी दिले, मिथ्यतेची प्रतिपादले, ऐसे नाना कर्म केले उदरभर कारणे. सत्याचा उच्छेद केला, खोड्याचं प्रतिपादन केले. ऐसी पोटी प्रस्तावला, निरूपणे पालटला, तोची मुमुक्ष बोलीला ग्रंथांतरी. असा ज्याला मनापासून खरं तर पश्चातापच होतो व संतांचा उपदेश ऐकून त्याच्या आचरणात विचारणात बदल घडून येतो. गेले राजे चक्रवर्ती, माझे वैभव ते किती, म्हणे धरू सत्संगती या नाव मोक्ष. आतापर्यंत कितीतरी राजे महाराजे नष्ट झाले, त्यांच्या तुलनेने माझे वैभव किती आहे असा विचार करून सत्संगाची इच्छा धरतो तो मुमुक्ष. आपले अवगुण देखे, विरक्ती बळे ओळखे, आपणास निंदी दुःखे या नाव मोक्ष. विरक्ती बळाच्या मार्गावर जो आपले अवगुण पाहू लागतो व दुःखाने स्वतःची निंदा करू लागतो त्याला मुमुक्ष. म्हणे मी काय अनुपकारी, म्हणे मी काय दंभधारी, म्हणे मी काय अनाचारी या नाव मुमुक्ष. मी किती अनुपकारी आहे, मी किती दंभ करणार आहे. म्हणे मी पती चांडाळ, म्हणे मी दुराचारी खळ, म्हणे मी पापी केवळ या नाव मुमुक्ष. म्हणे मी अभक्त दुर्जन, म्हणे मी हिनाहुनी हीन, म्हणे मी जन्मलो पाषाण या नाव मुमुक्ष. म्हणे मी दुराभिमानी, म्हणे मी तपिळ जनी, म्हणे मी नाना व्यसनी
याना व मोक्ष. मी दुराभिमानी, लोकांनी अत्यंत तापट असून मला नाना व्यसने. आता तापटपणा कुठून आला हो? समर्थ म्हणाले, रजोगुण आहेत, तमोगुण आहेत, सत्वगुण आहेत. रजोगुण कशी होतात, तमोगुण कशी निर्माण होतात आणि सत्वगुण. आपल्याला उत्तमाचं सत्वगुणामध्येच जीवन जगायचं. तमोगुण म्हणजे तापसी गुण. तामसी इतका की कोणी आलं तरी, कोणी काय बोललं तरी याला लगेच मत्सर उभा राहतो, क्रोध उभा राहतो. म्हणे मी आळसी अंगचोर, म्हणे मी कपटी कातर, म्हणे मी मूर्ख अविचार याना व मोक्ष. मी आळशी अंगचोर आणि कामसुकार आहे. मी कपटी आहे, मूर्ख आहे आणि अविचारी सुद्धा आहे. म्हणे मी निकामी वाचाळ, म्हणे मी पाषांडी तोंडाळ, म्हणे मी कुबुद्धी कुटील याना व मोक्ष. म्हणे मी काहीच नेने, म्हणे मी सकळांहुनी उणे, आपली वर्णी कुलक्षणे याना व मोक्ष. मला काहीच कळत नाही, मी सगळ्यांपेक्षा कसा आहे, शूद्र आहे. म्हणे मी अनाधिकारी, म्हणे मी कुशील अघोरी, म्हणे मी नीच नानापरी याना व मोक्ष. अनाधिकारी आहे, कठोर आहे. म्हणे मी काय अपस्वार्थी, म्हणे मी काय अनर्थी, म्हणे मी नव्हे परमार्थी याना व मोक्ष. मी अत्यंत स्वार्थी आहे, अनर्थ आहे आणि परमार्थी तर अजिबात नाही. म्हणे मी अवगुणाची रासी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमिसी याना व मोक्ष. या पृथ्वी तलावर आलो आणि काहीच न करता असाच निघून गेलो. त्या पृथ्वी तलावर ओझच निर्माण करून गेलो ना. काहीतरी समाजसेवा यातून घडली पाहिजे. मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे ऋण, प्रत्येक प्रकारचे ऋण आपण घेऊन आलो आणि शेवटी काही न करता आपण निघून गेलो. म्हणे मी भार झालो भूमीसी याना मोक्ष. आपणास निंदी सावकास, पोटी संसाराचा त्रास, दरी सत्संगाचा हव्यास याना व मोक्ष. अशी आपली वारंवार निंदा करतो, त्याला संसार त्रासदायक वाटू लागतो व सत्संगाची गोडी लागण्याने त्याला हव्यास होतो. नाना तीर्थी गुंडाळलेली, शमशमादी साधने केली, नाना ग्रंथांतरी पाहिली शोधून या. तेने नवे समाधान, वाटे अवघाचा अनुमान, म्हणे रे गो संतांशी शरण याना व मोक्ष. देहाभिमान कुळाभिमान, द्रव्याभिमान नानाभिमान, सांडुनी संत चरणी अनन्य याना व मोक्ष. देहाभिमानाचं सांगितलं बघा समाधान, कुळाभिमान, द्रव्याभिमान, अगदी अनेक प्रकारच्या अभिमानांचा त्याग करून मोक्ष संत चरणी अनन्य भावाने शरण. अहंता सांडुनी दुरी, आपणास निंदी नानापरी, मोक्षाची अपेक्षा करी यांना व मोक्ष. आपण आपल्याकडे अहंकार काही कमी आहे, अभिमान इतका आहे की बोलून सोय नाही. आपल्याकडे नसलं तरी आपण अभिमानाने आपण काय सांगू, आपल्याकडे आहे, माझ्याकडे आहे. आणि तो अभिमान इतका अंगाशी येतो, अभिमान उठू मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळ होईल. म्हणून समर्थ म्हणाले अभिमान नसावंच. अहंकार कशासाठी? आपल्याकडे एक सोन्याची चेन असली की आपण एक शर्टाचं बटन उघडच ठेवतो. रावणाकडे तर संपूर्णपणे सोन्याची लंका होती, परंतु मरे एक त्याचा द्विजाशोक व्हाय. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, म्हणून इकडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाटे. त्याला पण काळाने सोडलं नाही ना. ज्याचे थोरपण लाजे, जो परमार्थ कारण झिजे, संतापाई विश्वास उपजे याना व मोक्ष. ज्याला थोरपणाची लाज वाटू लागते, जो परमार्थासाठी देह झिजवतो, ज्याला संतचरणी दृढ विश्वास असतो, तो खरा मोक्ष. म्हणून समर्थ म्हणाले आपला देह जो आहे तो सत्संगाला, संतचरणी, देवाच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी शेवटचा दिवस गोड बघा व्हावा यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत उपासनेला दृढ चालावा हवे, भूदेव संतांशी सदन हवे, सत्कर्मयोगे वय घालवावे. कसं सांगितलं समर्थांनी, सत्कर्मात आणि सर्वांमुखी मंगल ऐसा मुमुक्ष जाणीजे. संकेत चिन्हे ओळखीचे.
पुढे श्रोती अवधान दीचे साधक लक्ष. त्याच्या अगोदर समर्थाने उत्तमच सांगितलं. स्वार्थ सांडून प्रपंचाचा, हव्यास धरीला परमार्थाचा, अंकित होईल सज्जनाचा, म्हणे तू मोक्ष. म्हणून समर्थ म्हणले संसार उत्तमाचा करायचा, प्रपंच उत्तमाचा करायचा आणि परमार्थ सुद्धा हा उत्तमाचा करता आला पाहिजे. ऐसा मुमुक्ष जाणीजे, संकेत चिन्ह ओळखीचे, पुढे श्रोती अवधान दिजे साधक लक्षणी. पुढच्या समासामध्ये साधक निरूपण ह्याच्यामध्ये सुद्धा उत्तमतेची जी काय बोध आहे, जी काय उत्तमाची निरूपण आहे समर्थाने आपल्याला दिलेलेच आहे. त्यासाठी आपल्याला आत्तापासून सावध केलेले आहे. ऐसा मुमुक्ष जाणीजे, संकेत चिन्ह ओळखीजे, पुढे श्रुती अवधान दिजे साधक लक्षण. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मुमुक्ष लक्षणा समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.